तर आज आपण बनवत आहोत ग्रीन चिकन। तर चिकन आणलं मार्केटमधून आणि 3-4 पाण्यातून धुवून अर्धा चमचा हळद टाकल्यानंतर दही टाकून घेऊया आणि आपण मॅरिनेट करून घेऊया। मॅरिनेट करून आपण 10-15 मिनिटं ठेवून देऊया। आपण वाटण्यासाठी घेतले आहेत 10-12 मिरच्या, कोथिंबीर, पुदिना आणि थोडेसे काजू। तर आपण ह्याची मिक्सरला आता पेस्ट बनवणार आहोत। हे सगळं मिक्सरला टाकून घेऊया। पुदिना टाकला पहिला, मग कोथिंबीर, त्याच्यानंतर मिरच्या। तिखट आपण ह्याच्यामध्ये वापरत नाही ना, म्हणून मिरच्या जरा जास्त टाकायच्या आणि काजू। तर आपण ह्याची पेस्ट बनवून घेऊया। कांदा पण घेतला होता, तो 3-4 कांदे घेतले होते, ते फ्राय करून घेतले तेलामधून आणि ते पण आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया। त्याची पण आपल्याला पेस्ट बनवायची आहे। पातेलं ठेवलं आहे गरम होण्यासाठी। पातेलं आपलं गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। जो आपण कांदा फ्राय केला होता ना, त्याचंच तेल आहे। तेल गरम झालं आहे तर आपण टाकून घेऊया 2 वेलची आणि चक्री फूल आणि त्याच्यासोबत तेजपत्ता। मसाले आपले लालसर झाल्याच्या नंतर 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेऊया। आपली अद्रक लसूण थोडी लालसर झाल्याच्या नंतर जे आपण हिरवं वाटण केलं होतं ते टाकून घेऊया आणि तेलावरती थोडं परतवून घेऊया। 10-15 मिनिटं चांगलं तेलावरती परतवून घेऊया। बघा कलर पण त्याचा चेंज होत चाललाय। झाकण मारून 10-15 मिनिटं शिजायला ठेवलेलं, तर बघा मस्त कलर आलाय ना, हिरवा हिरवा। ते मसाले टाकूया। धना पावडर, गरम मसाल्याची पावडर, बाकी कुठलेच मसाले ह्याच्यामध्ये ॲड नाही करायचे। हे 2च मसाले। हे मसाले वगैरे टाकून झाले आहेत। मसाले वगैरे आपण मॅरिनेट करून चिकन होतं ना, ते टाकून घेऊया। व्यवस्थित एकजीव करून घेऊया। चिकनला कड आला आहे, त्याला आपण 10-15 मिनिटं शिजायला ठेवून द्या झाकण मारून। चिकन झालं आहे, मस्त करी वगैरे आली आहे। इथे आपलं ग्रीन चिकन रेडी झालं आहे। जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली तर नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघता तेही कमेंट करून नक्की सांगा। अशा छान छान व्हिडिओसाठी मला नक्की जाऊन फॉलो करा। बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।